तर मित्रांनो, आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी मित्राला कॉल केला होता, तू काय करालास? तर आमचा मित्र म्हणला मी खिचडी करालो. म्हणलं घरी कोण आहे? म्हणलं घरी कोणीच नाही बघा. आता हे पांघरणं सगळे ठेवायला आहे. आणि इथं बघा खिचडी शिजाली. आपल्या गावरान पद्धतीची खिचडी शिजणं चालू आहे बघा. तुम्हाला दाखवतो थोडंसं काढून. अरे बापरे, पोळा आले. हे आमच्या मित्राचं गरीब खाना म्हणजे गरीब खानाचं आहे बघा. काल परवाच प्लॉट घेतलेले आहे आणि बघा कशा प्रकारे फरशी वगैरे केलेले आहे. आणि ते आता झाडून काढते. याच्यानंतर आम्हाला बसायसाठी चटई काहीतरी टाकते. मग नंतर 2 ताटं घेते खिचडी शिजल्याच्यानंतर. मग नंतर आम्ही खिचडी खात्यावेळेस तुम्हाला दाखवतो. खिचडी आता इथं शिजलेली आहे असं माझा मित्र म्हणत होता. आणि आता आम्ही चुलीवरून खाली उतरून घेतोय, म्हणजे गॅसवरून खाली उतरून घेतोय. आणि बघा कशा प्रकारे शिजलेली आहे. आणि हे गावरान पद्धतीची खिचडी आहे मित्रांनो. मला फक्त ही रेसिपी तुम्हाला सांगायला उशीर झाला, कारण मी इथं लवकर आलो नाही. मित्र म्हणत होता खिचडी करालो. मी म्हणलो मी आलो. मग मी तर आलो तर काय त्या बघतो तर काय त्याने खिचडी ठेवला होता गॅसवर. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला कसं बनवलं आहे आणि काय नाही हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर किती भारी दिसायली बघा. आणि आता आपण जेवण करून घेऊया मित्रांनो. मन की रे बाबा, काहीतरी बोल की. काय बोलू बा. लाईक वगैरे काय करा म्हण की. तुम्ही बघा, माझ्या मित्राची खूपच मेहनत चालू आहे. लाईक करा मित्रांनो, लाईक करा, शेअर चॅनलला करा, सबस्क्राईब कमेंट करा. कांदा कोण घेणार? कांदा घे की. हा मित्रांनो बघा कशा प्रकारे कांदा वगैरे कापून ठेवलेला आहे आमच्या मित्रांनी. आणि बघा हे लोणचं म्हणतात त्याला, आंब्याचं रायतं मराठी भाषेमध्ये आंब्याचं रायतं म्हणतात. हा मित्रांनो, तर मग तुम्ही जेवण करून घ्या, आम्ही पण करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो.